बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सबस्क्राइब केलं नसाल, अजूनही सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। राज्यसभेची निवडणूक अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपली। महाराष्ट्रातनं 7 राज्यसभेच्या जागा या रिक्त होत आहेत, 7 सदस्य हे निवृत्त होत आहेत, अगदी शरद पवारांसह। या 7 जागांवर येत्या 5 तारखेला नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख आहे। 5 तारखेला 6 तारीख अर्जाच्या छाननीची आहे, 9 तारीख अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे। आता या 7 जागांवर नेमकं काय घडतंय, कुणाचं संख्याबळ किती आहे? आता ही राज्यसभेची निवडणूक आहे, थेट जनतेतनं नसते। या 7 जागांवर महाराष्ट्र विधानसभेचे आमदार हे अंतर्गत मतदान करत असतात, गुप्त पद्धतीचं हे मतदान असतं। ज्या पक्षाचे सदस्य सर्वात जास्त त्याचे जास्तीत जास्त सदस्य हे निवडून येत असतात। आघाडी असेल, युती असेल, या दोघांचेही सदस्य किती, सध्याचे विद्यमान सदस्य किती, महाराष्ट्र विधानसभेचं सध्याचं संख्याबळ किती, या सर्वांवर त्याचा एक कोटा ठरतो। मग पहिल्या पसंतीचं आणि दुसऱ्या पसंतीचं हे मतदान तिथे केलं जातं। आता महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य 288, त्या 288 पैकी 2 सदस्य हयात नाहीत अजित पवारांना धरून, त्यामुळे 286चं हे संख्याबळ, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या संख्याबळाकडे पाहता 37चा आकडा हा कोटा म्हणून ठरवला जाईल या निवडणुकीसाठी, 7च्या निवडणुकीसाठी 37चा आकडा। आता राज्यसभेचं एकूण गणित किती आहे? राज्यसभेची एकूण संख्या आहे 250, त्यापैकी 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात। राज्यसभा हे वरचं सभागृह म्हटलं जातं, जसं महाराष्ट्रामध्ये विधान परिषद हे वरचं सभागृह आणि विधानसभा हे खालचं सभागृह। तुम्हाला कदाचित हे वेगळं वाटेल की राज्यसभा ही लोकांमधून थेट नसते तरी सुद्धा वरचं सभागृह का, पण तशी त्याची संरचना आहे। आता राज्यसभेवर उर्वरित 245 पैकी जर तुम्हाला विरोधी पक्षनेता व्हायचं असेल तर 10%ची मावळणकर समितीच्या अहवालानुसार आणि त्या नियमानुसार 10%ची अट आहे आणि 25चा आकडा हा विरोधी पक्षनेतेसाठी राज्यसभेवर आवश्यक आहे। मग कुठल्या पक्षाकडे सध्या देशामध्ये कुठल्या पक्षाकडे एवढे 25 पेक्षा जास्त सदस्य आहेत, तो पक्ष तिथे राज्यसभेवर विरोधी पक्षनेता होईल। आता हीच आहे खऱ्या आजच्या व्हिडिओची खरी गोम। मला आजच्या व्हिडिओला थोडं वेगळ्या अर्थाने तुम्हा सर्वांसमोर ठेवायचंय। नेमकी शिवसेनेची कोंडी कुठे होणार आहे बघा। आता महाराष्ट्रातनं 7 जागा, देशभरामधनं 245 जागा, 245 पैकी सध्याच्या घडीला काँग्रेस हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे। सध्याच्या घडीला जवळपास 27 जागा ह्या काँग्रेसकडे आहेत, 27। पण आता दुर्दैव म्हणा की आणखी काय म्हणा, पुढच्या काही महिन्यामध्ये काँग्रेसच्या या 27 पैकी 4 सदस्यांची निवृत्ती होणार आहे आणि त्या ठिकाणचं संख्याबळ पाहता काँग्रेस सध्याच्या घडीला फक्त 2 किंवा 3 सदस्यच पुन्हा निवडून आणू शकते। त्यामध्ये एक आहे महाराष्ट्रातली जागा जी आहे रजनी पाटलांची जागा, एक आहे तेलंगणाची जागा आणि आणखी एक। आता रजनी पाटलांची जागा, आता तेलंगणाची जागा काँग्रेस स्पष्टपणे आपली जागा पुन्हा निवडून आणेल, तिकडे त्यांचं सरकार आहे। पण महाराष्ट्रातली जागा जी नैसर्गिक न्यायाने आणि रोटेशनच्या नियमाप्रमाणे ही शिवसेनेची जागा आहे सध्याची। याचं कारण सांगतो, रोटेशनचा नियम सांगतो। 2019-2022 यावेळेस ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या, 2019ला स्वतः शरद पवार साहेब आणि फौजिया खान या निवडून गेल्या होत्या आणि 2022ला ज्यावेळेस निवडणूक झाली, तुम्हाला आठवायला हवं शिवसेनेमध्ये ज्यावेळेस फूट घडली होती ती याच निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी घडली होती। त्यामध्ये स्वतः संजय राऊत साहेब शिवसेना नेते आणि संजय पवार साहेब शिवसेना उपनेते कोल्हापुरातनं हे 2 शिवसेनेचे उमेदवार होते। आणि त्यानंतर इम्रान प्रतापगडी हे काँग्रेस पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रफुल्ल पटेल हे उमेदवार होते। यांपैकी 3 उमेदवार संजय राऊत, इम्रान प्रतापगडी आणि प्रफुल्ल पटेल हे तिघे निवडून आले, तर संजय पवार हे शिवसेनेचे उमेदवार पडले। आकडा पूर्ण होता, संख्याबळ पूर्ण होतं, पण क्रॉस वोटिंग, त्यामध्ये काँग्रेसचीही क्रॉस वोटिंग झाली, राष्ट्रवादी काँग्रेसचीही झाली आणि शिवसेनेतले फुटीर तर जगजाहीर होते। आपल्या सर्वांना तो दुसरा दिवस चांगलाच आठवत असेल। त्या दिवशी
निकालही बाहेर येत होता, शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता आणि आमदार पळून जात होते. या साऱ्या बातम्या एकत्रच येत होत्या. आता इथे मी क्रॉस वोटिंगचा आणि रोटेशनचा एक संबंध सांगतो. या सगळ्यामध्ये शिवसेनेचा एक उमेदवार पडला होता. रोटेशनच्या नियमानुसार शिवसेनेची ही जागा आहे. सध्याचं शिवसेनेचं संख्याबळ पाहता विधानसभेतलं हे 4 आमदारांनी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. नैसर्गिक नियमाप्रमाणे ही जागा शिवसेनेची आहे. पण इथे अडचण आता एका गोष्टीची होते. अडचण अशी की काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद जर राज्यसभेतलं टिकवायचं असेल तर काँग्रेसला 25 आमदारांची गरज आहे. 27 आमदार असलेली काँग्रेस लवकरच 23 आमदारांवर जाणार आहे. 4 निवृत्त होत आहेत, ज्यामध्ये स्वतः त्यांचे विद्यमान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आहेत. आता एक जागा ते तेलंगणातून आपली सेफ करतील आणि त्यानंतर दुसरी जागा त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्रातनं, म्हणजे 25चा कोटा त्यांचा पूर्ण राहील. विरोधी पक्षनेते पद हे कायम राहील. आता आपल्या मित्राला तिथे विरोधी पक्षनेतेपदासाठी मदत करायची की आपल्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये बळ फुंकायचं, हे मोठं आव्हान असणार आहे. आणि हे खरंच राजकीय दृष्ट्या हे फार मोठं आव्हान आहे. आता विचार करता जर काँग्रेस पक्षाचा आपण जर विचार कराल, काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला किती मदत केली? माझा सगळ्यात पहिला सवाल. काँग्रेसने किती ठिकाणी शिवसेनेशी जुळवून घेतलं? काँग्रेसने किती ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पडतील याची तजवीज केली? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस किती आवाज उचलतोय? हा माझा दुसरा सवाल. अनेक प्रश्न आहेत अशा प्रकारचे, पण शेवटी त्यांना देशाचं राजकारण करायचंय, आपल्याला राज्याचं राजकारण करायचंय आणि आपल्याला शिवसेनेला मजबूत करायचंय. हे सुद्धा आपलं इथे ध्येय असणार आहे. त्यामुळे मगाशी म्हणालो हे आव्हान हे फार मोठं असणार आहे. आणि त्यात ट्विस्ट असा आलाय की आता काल परवामध्ये ज्यावेळेस रवींद्र चव्हाणांची भाजपा अध्यक्षांची ज्यावेळेस भेट झाली, अमित शहांचीही त्यांची भेट झाली, त्यावेळेस तुम्ही पाहिला असाल अशाही चर्चा झाल्या की 7व्या जागेसाठीही भाजपाने आपला उमेदवार द्यावा, अशा प्रकारची खेळी भाजपा करणार आहे. म्हणजे 4 जागा, म्हणजे भाजपाचं स्वतःचं संख्याबळ 136चं, शिंदे गटाचं 56चं आणि एक अपक्ष आमदार शरद सोनावणे त्यांच्या मदतीला 57चं, त्यानंतर 41 ते 42 आमदारांचं संख्याबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचं, पण 2 सदस्यांचं निधन आता 40 आमदारांवरती आहेत. 37चा आकडा पाहता भारतीय जनता पक्ष स्वतः 34च्या आकड्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या 4थ्या उमेदवारासाठी त्यांना 12 जागा कमी आहेत. शिंदे गटाकडे जवळपास 19 जागा ह्या जास्त आहेत, 19 ते 20 जागा. आपल्या पहिल्या प्रेफरन्सचं मत दिल्यानंतर 56-57 जागा असताना पहिल्या प्रेफरन्सचं 37चं मत दिल्यानंतर 19 जागा त्यांच्याकडे उरतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 2 ते 3 आमदारांचं बळ उरतं. आता त्यामुळे भाजपाची 4थी जागा ही शिंदे गटाकडनं किंवा अजित पवार गटाकडनं मतदान घेऊन त्यांची 4थी जागा ही सेफ आहे. पण जर भाजपाने आणि एक महाविकास आघाडीकडे जर अशा प्रकारची ही वाटणी झाली तर बिनविरोध निवडणूक होईल. तिथे कुठलीही काय म्हणतात त्याला घोडा बाजार वगैरे, हॉर्स रायडिंग काय म्हणतात त्याला, काही करावी लागणार नाही. पण भाजपाने जर इथे खेळी केली, आता भाजपाची खेळी काय आहे? 7वी जागा उभी करायची. त्यासाठी त्यांच्या कंडिशन्स कशा आहेत बघा, अलिखित कंडिशन. जर शरद पवार साहेब जर निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतील तर भाजपा आपला उमेदवार देणार नाही. आता ज्याला कुणाला असं वाटत असेल राजकारणामध्ये की शरद पवार साहेब हे वरिष्ठ आहेत, त्यांच्या वयाचा, त्यांच्या आजवरच्या राजकारणाचा मान ठेवता त्यांनी आपला हा निर्णय घेतला असावा आणि त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, ही त्यांची खेळी असावी, तर असं अजिबात नाही. हे लक्षात घ्या. हा आपला गोड गैरसमज आहे. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा जो गट आहे यांचं विलिनीकरण हे होणार हे मात्र निश्चित होतं. काय घडणार होतं काय नाही हे पुढचा काळच सांगणार होता. नेमकं कोण कोणामध्ये विलीन होणार होतं हेही अजून गुलदस्त्यामध्ये आहे, जो एकदा तटकरेंनी प्रश्न विचारलाही होता. नेमकं कुणाचं विलिनीकरण कुणामध्ये? शरद पवार साहेबांची भूमिका अजूनही कुठल्याही बाबतीत स्पष्ट नाही. आज महाविकास आघाडीतर्फे उमेदवार राहून महाविकास आघाडीच्या आमदारांचं मतदान घेऊन उद्या जर भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर ह्यांच्या एनडीएला पाठिंबा दिला, ज्याची शक्यता कुठेही नाकारता येत नाही, जर तो पाठिंबा दिला गेला तर मग भविष्यात काय? आपल्या आमदारांची सगळ्यांचीच मतदानं फुकट गेली. जो काँग्रेसला ज्याची भीती आहे की कमीत कमी चला शिवसेनेचा उमेदवार हा 100% विरोधात उभा राहील, पण इकडे तो भरोसा देता येणार नाही. आता भाजपाचं एवढं म्हणजे भाजपाची ही खेळी का की ह्यांच्याकडनं शरद पवारच दिले गेले पाहिजेत बिनविरोध करायचे असेल तर? भाजपाला चांगलंच माहिती आहे
जर भविष्यामध्ये असं काही घडलं तर असाही विरोध करून फायदा नाही, मतदान ते आपल्याकडेच येणार आहे. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सध्या तरी अगदी ते काय म्हणतात, ते दुधाने तोंड भाजलं ते ताकही फुंकून पितं वगैरे काय 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 त्या म्हणी आहेत, उलट्या सुलट्या होऊ शकतात, पण तो प्रकार मला इथे दिसतो. आज पहा ना, भाजपा जवळपास 7वा उमेदवार जर त्यांच्याकडे द्यायचा असेल तर त्यांच्याकडे अतिरिक्त मतदान हे फक्त 11ने आहे. संपूर्ण त्यांच्या युतीकडे, महायुतीकडे 11चं मतदान हे अतिरिक्त आहे. आकडा लागतो 37चा. 26 जागा तुमच्याकडे कमी आहेत. ज्यांच्याकडे 26 जागा कमी ते 7वा उमेदवार उतरवतायत, म्हणजे घोडे बाजार किती डोक्यात त्यांनी ठेवला असेल. काय रेट लावतील आमदारांचे एका 7व्या जागेसाठी, किती रेट लावला जाईल तुम्ही सांगावं. हे करोडोंचे व्यवहार आहेत, करोडोंचे. हे असले घोडे बाजार लावून ही लोकशाही सुदृढ राहणार आहे का? सगळ्यात पहिला प्रश्न जनतेने विचारायला हवा, तुमच्याकडे 7वा उमेदवार उभं करण्याचं संख्याबळ कुठे आहे? हे घोडे बाजार तुम्ही का करता? आज विचार करा, महाविकास आघाडीकडे 20 आमदार शिवसेनेकडे, 10 आमदार राष्ट्रवादीकडे आणि 16 आमदार हे काँग्रेस पक्षाकडे, अशा प्रकारचं 49चं संख्याबळ आणि 2 ते 3 आमदार माकपा आणि शेतकरी कामगार पक्षाचे 2 ते 3 इतर आमदार. या सगळ्यांचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीकडे स्वतःचा 34चा कोटा राहून इतर आमदार हे उर्वरित आहेत, अतिरिक्त आहेत. मग विचार करा, आता हे पहिल्या प्रेफरन्सशी दुसऱ्या प्रेफरन्सच्या घोळांमध्ये, या गणिती खेळांमध्ये गुंतवलं जाणार आणि भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो. मी आजही तुम्हाला सांगतो, जर 7वा उमेदवार उभा केला तर त्याला निवडून आणण्यासाठी, स्वतःची आणबाण शान राखण्यासाठी, आपल्या वरिष्ठ नेत्याचं नाक वाचवण्यासाठी काहीही केलं जाऊ शकतं. हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही, काही करू शकतात. हे घोडे बाजार म्हणजे प्रचंड पैसा वापरला जाईल. बरं, हे मतदान गुप्त पद्धतीचं आहे, याच्यात कळणार सुद्धा नाही कोणी कुणाला मतदान करते. बरं, ह्याच्यात फक्त मतदान करणं हाच एक उपाय नाहीये, स्वतःचं मतदान बाद करवून घेणं हा सुद्धा एक उपाय बनतो, ज्याच्यामध्ये नको त्या ठिकाणी ठप्पा मारणं, नको त्या ठिकाणी फुल्या मारणं, वेडवाकडं मतदान करून आपलं मतदान बाद करवून घेणं, असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे इथे काहीही घडू शकतं. पण जर नियमाने वागलात तर ह्यांच्या 4, शिंदे गटाची 1, अजित पवार गटाची 1 आणि शिवसेनेची 1 किंवा महाविकास आघाडीची 1 जागा स्पष्टपणे जाऊ शकते. आता याच्यामध्ये यांच्याकडे जवळपास 6 नावांची लिस्ट गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. ते 6 ते 7 नावांची लिस्ट गेलेली आहे, ज्यामध्ये स्वतः रामदास आठवले, ज्यामध्ये धैर्यशील पाटील, ज्यामध्ये भागवत कराड, ज्यामध्ये प्रीतम मुंडे, विनोद तावडे, अशी अनेक नावं गेलेली आहेत. त्यातली विनोद तावडेंचं नाव हे जवळपास निश्चित वाटतं आणि रामदास आठवलेंचं. पण तरी सुद्धा रामदास आठवलेंच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगेन, आता भविष्यात कुठल्याही निवडणुका नाहीत, रामदास आठवलेंना घेऊन जाऊन ह्यांना कुठलाही फायदा नाही. काय करतायत नेमकं पाहायचंय. किंवा रामदास आठवलेंच्या जागी आणखी कोणाला खुश करण्यासाठी एखादं मंत्रीपद, इतर राज्यात जिकडे निवडणुका येत आहेत तिकडच्या एखाद्या नेत्याला राज्यसभेवर पाठवून तिकडे एखादं मंत्रीपद चिटकवतील, परत 3-4 वर्षानंतर निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवलेंना पुन्हा खुश करतील. हे काहीही घडू शकतं, माहीत नाही. शिवसेनेतर्फे 3 नावं ते 4 नावं सध्या चर्चेत आहेत, ज्यामध्ये स्वतः राजन विचारे साहेबांचं नाव, अंबादासजी दानवे साहेबांचं नाव, विनायक राऊत साहेबांचं नाव आणि प्रियंका चतुर्वेदीजींचं नाव. ही 4ही नावं चर्चेत आहेत. प्रियंकाजी चतुर्वेदी या निवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या या 6 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी शिवसेनेच्या तत्वांना साजेसं असं काम केलेलं आहे. त्या दिल्लीत स्वतः राहतात, त्यांची हिंदीवर पकड आहे, इंग्रजीवर पकड आहे, अनेक मुद्द्या आणि त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट सुद्धा आहेत. ही गोष्ट मान्य करावी लागेल, त्यांचे खूप चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, दिल्लीमध्ये सुद्धा आहेत. त्यांना कुठे कुणाकडनं कशी कामं करून घ्यायची हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे चतुर्वेदीताईंचं काम हे काही कुठेही कमी पडलंय असं नाही. पण सध्या ज्यावेळेस शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळेस तो काळ शिवसेनेच्या दिल्लीच्या राजकारणाचा होता. आता सध्या गल्लीचं राजकारण हे जास्त महत्त्वाचं होऊ लागलेलं आहे. आज गल्ली वाचवेत, उद्या दिल्ली वाचवेत, अशा प्रकारची आपली सध्याची परिस्थिती आहे. ही गल्ली वाचवण्याच्या राजकारणामध्ये मास लीडर्स जे पडलेले आहेत शिवसेनेकडनं या सगळ्या फुटाफुटीमध्ये, त्या मास लीडर्सला पुन्हा एकदा भळ भरण्यासाठी ही जागा सध्या तरी महाराष्ट्रातनं आणि विशेषतः मराठी उमेदवारांना ही जागा देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी पक्षांतर्गत सुद्धा आहे. पाहूयात, शेवटी पक्षप्रमुखांचा निर्णय तो अंतिम निर्णय असतो. सर्व बाबतीत पक्षप्रमुख घेतील तो निर्णय, देतील तो उमेदवार. आपण सारे शिवसैनिक आदेशाचे पाईक. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. पाहूयात काय होतंय. 2च दिवस बाकी आहेत. जय महाराष्ट्र.